हाय, मी मीनू आणि आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल हराभरा कबाब. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे पालक तोडून घेते आहे. त्यानंतर मी इथे कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी मटर आणि 15 ते 20 पानं पालकाचे टाकून यांना व्यवस्थित बॉईल करून घेते आहे. त्यामध्येच मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली आहे. मीठ आणि साखर घातल्यामुळे पालकाचा कलर हिरवा राहण्यास मदत होते त्यासाठी. त्यानंतर इथे मी बॉईल केलेली पालक आणि मटर एका चाळणीमध्ये काढून यातलं पाणी काढून घेते आहे. त्यानंतर बॉईल केलेली पालक आणि मटर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे. त्याचमध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 1 छोटा आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून यांचं वाटण वाटून घेऊया. आता इथे मी याचं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. त्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा बॉईल मॅश करून टाकते आहे. त्यानंतर अर्धा कप एवढं पनीर याच्यामध्ये घातलेले आहे. 1 पूर्ण वाटी ब्रेड क्रम्स घातलेले आहे. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचे जिरे पावडर आणि चाट मसाला घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चम्मच मिरपूड एवढं घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. त्यानंतर मी हातावर थोडंसं तेल घेऊन याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घेत आहे. टिक्कीचा आकार तुम्ही तुमच्या मनानुसार छोटा मोठा किंवा स्क्वेअर असा करू शकता. मी इथे गोल आकाराच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घेत आहे. त्यानंतर ही टिक्कीचा व्यवस्थित शेप आल्यानंतर याला आपण डीप फ्राय करून घेणार आहे. मी इथे तेल गरम करून याच्यामध्ये एक एक टिक्की टाकून यांना व्यवस्थित डीप फ्राय करून घेत आहे. या टिक्कीला काजू तुम्ही डीप फ्राय करायच्या आधी किंवा डीप फ्राय केल्यानंतर लावून घेऊ शकता. आणि इथे तुमचे एकदम रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब तयार झालेले आहेत. ही रेसिपी बनवायला सोपी आणि एकदम पौष्टिक आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.